हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं केक हाऊस या यूट्यूब चॅनलवर. तर ना आज मिकी माऊस थीम करायचा आहे आपल्याला. केक 1 kg चा केक आहे, टॉल केक आहे. तुम्हाला मी केकची डिझाईन दाखवते. हे बघा, कस्टमरने आपल्याला फोटो पाठवला हा. तर आपल्याला असा केक करायचा आहे. केक 1 किलोचा आहे, तर म्हणून हाईट थोडी मी कमी असणार आहे आपली केकची. ह्याच्यामध्ये जास्त स्टॉल आहे. हे कटआउट्स रेडी आहेत आणि बाजूला आपल्याला बॉल्स वगैरे ते लावायचे. तर चला फटाफट केक डेकोरेट करून घेऊया. तर हा आहे आपला केक आणि चला फटाफट डेकोरेट करून घेऊयात. सगळे अपन लावूयात मिकी माउस. अभी सिर्फ तुम देखते जाओ, मेरे को वीडियो बनाने दो. वीडियो बन जाने के बाद मैं अभी बोलूंगी, ठीक है? जिथे पुढे मला जास्त स्पेस दिसणार आहे त्या बाजूला मी लावणार आहे. वाव 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 वाव. अरे यार, हे ना मला वन साइड घ्यायला पाहिजे तर का ते पण सांगते. कारण की हे काडी इथे आहे ना, मग ती स्टिक ना दिसली नाही पाहिजे. स्टिक दिसली ना का मग थोडा लुकमध्ये फरक पडतो. जसं जास्ती काय नाही, पण ते चांगलं नाही दिसत. अशी नुसती काडी दिसली ती असं दिसायला नाही पाहिजे. जे आपण स्टिक करतो ते केक बनवायला लागतं त्यावेळी. आता हे काही खोचणार नाही, काडी याच्यामध्ये लपून जातात. पण हे कसं दिसत नाही, मग ते कसं चांगलं वाटतं. समझ रहे हो? ऐसा मेरे पास से ट्रक ले लो, ट्रक. ठीक आहे. आता अजून इथे ना गोल्डन बॉल आहे छोटूसा. तो मी इथे असं लावेल म्हणजे त्याची काडी नाही दिसत आहे. ठीक आहे. अजून काय, इथे 3 नंबरचे आपण कॅन्डल लावणार आहोत. आणि आता काय राहिलं, साईडला नॉर्मल डेकोरेशन. 3 नंबरची कॅन्डल आणि आता इथे छोटे छोटे हार्ट्स आहेत. कधीतरी कोणतरी बघेलच घ्या, म्हणून व्हिडिओ टाकते. कोण नाही बघितले, मी तरी म्हातारे झाल्यावर बघेल ना बाबा, मी आधी अशी काम करायची, आता काय झोपा काढते किंवा आता काय दुखलं खुपलं तर ते माझ्या म्हातारपणात मला व्हिडिओज बघायला बरं पडेल. मला माझ्या स्वतःच्या व्हिडिओ बघू शकेल, म्हणून व्हिडिओ बनवून टाकते. तुम्हाला माहिती आहे, आज मला ना एकच ऑर्डर आहे, पण तरी माझं किती काम पेंडिंग असेल. मला 1-2 कस्टमर्सला डिझाईन्स पाठवायचे आहेत. आता एक मागाशी ऑर्डर आली, त्याच्यासाठी केक बनवायचा आहे. त्यासाठी त्यांनी सांगितलं की मला असं काहीतरी एकदम मस्त, एकदम भारी असं ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट नाही, ॲनिव्हर्सरीचे केकचे डिझाईन्स पाठवा. तर हा फटाफट केक झाला की ते मला डिझाईन्स बघायचे आहेत, कस्टमरला पाठवायचे, ऑर्डर फायनल करायचे आणि मग केक बनवायचं आहे. आणि अजून बाकीच्या कस्टमर, कालपासून ते कस्टमर वाट बघतात की केकचे डिझाईन्स पाठवा. मला माझ्या स्वतःच्या डिझाईन्स बघायला टाईम नाही भेटत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, मी गिफ्ट हाऊसमध्ये पण आता व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. गिफ्ट हाऊसचे यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे आणि तिथे पण मी व्हिडिओज टाकते. तुम्हाला नाही असं वाटत, विचार नाही वाटत, आधी पोरकी एक पण केकची म्हणजे अशी महिन्यातून मुश्किलने केकच्या व्हिडिओज टाकायची. आता केक हाऊसला पण व्हिडिओज येतात, गिफ्ट हाऊसला पण व्हिडिओज येतात. हिने केलं काय असं? हां, मी व्हिडिओज टाकते, व्ह्यूज नाही तो प्रश्न तुमचा आहे की तुम्ही बघत नाही, पण मी तर माझं काम करते आहे. भले 0 व्ह्यूज सिरियसली 0 व्ह्यूज. मला मोटिवेशन तरी कुठून येतं? कोण नाही बघत तरी मी आपली हाय व्हिडिओ बनवते. तर हा आहे आपला केक. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. 3rd बर्थडेसाठी आहे. नमस्वी नईमचा केक आहे. लास्ट इयर पण त्याने केक ऑर्डर केला आणि त्यांनी मला असं मेसेज केला की तुमच्याकडून लास्ट इयर पण मी ऑर्डर केलं तर तो खूप आवडलेला, म्हणून तुमच्याकडून यावर्षी पण ऑर्डर करतोय. फक्त लास्ट टाइम तुम्ही स्पेलिंग चुकवलेली, तर यावेळेस चुकवू नका. नमस्वी नाव आहे. आय थिंक मी लास्ट टाइम मनस्वी टाकलं असेल, पण ठीक आहे. तरी कस्टमरने मला ऑर्डर दिली. सिली मिस्टेक झालेली नेमची. आय थिंक ते पण प्रिंटेड असेल म्हणून किंवा काय, मलाच नाही आठवत आहे. 1 वर्ष होऊन गेला. पण त्यांनी यावेळेस मला आवर्जून सांगितलं की स्पेलिंग लास्ट टाइम रॉंग टाकली, तर यावेळेस बरोबर. ठीक आहे, काहीतरी झालं असेल नमस्वी मनस्वीमध्ये. पण येस, केक रेडी आहे, छान आहे, मला आवडला. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.